मौजे आंबोडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील इनाम वर्ग 6 महारवतन या वतनी जमिनीतून पुरंदरचे तहसीलदार माननीय विक्रम राजपूत साहेब यांनी अनवर शेख यांनी केलेल्या अर्जाच्या नुसार महारवतनी जमिनीतून रस्ता करण्याकरता संबंधित व्यक्तीचा अर्ज मंजूर केलेला आहे। या अर्जामध्ये अनेक त्रुटी असताना देखील माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज आल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला त्याचं नोटीस जाणं हे कायद्याने बंधनकारक आहे, परंतु या सर्व केसचा अभ्यास केल्यानंतर असं निदर्शनास येत आहे की मंडल अधिकाऱ्यांनी जे जबाब घेतलेले आहेत त्या जबाबामध्ये अर्जदार म्हणून जे शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांचा जबाब घेणं त्या ठिकाणी बंधनकारक असताना त्या ठिकाणी फक्त अनवर बाबूलाल शेख याचाच जबाब त्या ठिकाणी घेतलेला आहे। दुसरी बाब, संबंधित पीडित शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नोटीस न देता माननीय तहसीलदार साहेबांनी त्या ठिकाणी प्रतिवादी जे आहेत गैर अर्जदार यांना आपल्या कामकाजामध्ये गैरहजर दावलेला आहे, परंतु सर्व केसचं अवलोकन केलं असता त्या ठिकाणी जो तहसील कार्यालयामध्ये महसुली खटले चालतात त्याचा जो रोजनामा असतो, संबंधित केसमध्ये हा रोजनामा त्या ठिकाणी आढळून येत नाही। मुळातच अनवर शेख हा जो अर्जदार आहे हा त्या गावचा मूळ शेतकरी नाही, त्यामुळे त्याला रस्ता मागण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही। दुसरी बाब, ज्या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी रस्ता मंजूर केलेला आहे त्या ठिकाणी नकाशावर कुठल्याही प्रकारचा शिवरस्ता किंवा पानंद रस्ता नाही। तिसरी गोष्ट, त्या ठिकाणी आंबोडी गावातील एकाही शेतकऱ्यांनी रस्त्याची मागणी केलेली नाही, त्यामुळं मंडल अधिकाऱ्याच्या अहवालानुसार तहसीलदार साहेबांनी त्याच्यावर पडताळणी करून निर्णय देणं गरजेचं होतं, परंतु तशा प्रकारचं कामकाज या ठिकाणी झालेलं नाही। एका उद्योगपतीला मूळ शेतकऱ्यांनी रस्ता देण्याकरता हे मूळ शेतकरी बंधनकारक नाहीत, कुठल्याही कायद्याच्या चौकटीमध्ये हे बसत नाही। त्यामुळं पडताळणी न करता आर्थिक तडजोडीतून रस्ता देण्याचा निर्णय जो तहसीलदार साहेबांनी घेतलेला आहे त्याला माननीय मंडल अधिकारी यांनी या निर्णयाला स्थगिती द्यावी असं या सर्व पीडित शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आणि माननीय उपविभागीय अधिकारी तथा प्रांत साहेब यांनी सदर निर्णयाला स्थगिती दिल्याशिवाय या ठिकाणी हे पीडित शेतकरी
आपलं आंदोलन स्थगित करणार नाही. त्यामुळं माननीय उपविभागीय अधिकारी तथा प्रांत मॅडम यांना सर्व शेतकऱ्याच्या वतीनं मी त्या ठिकाणी नम्र आवाहन करतो की आपण संबंधित केसचा स्टडी करावा, या अर्जाचं अवलोकन करून तहसीलदार साहेबांनी घेतलेला दुर्दैवी निर्णय व या शेतकऱ्यावर जो अन्याय करणारा निर्णय घेतलेला आहे तो तात्काळ स्थगित करावा अशी विनंती करतो. खरं तर गेले 3 दिवस हे शेतकरी या ठिकाणी आंदोलन करतायत, परंतु या 3 दिवसामध्ये प्रशासनाच्या वतीनं या शेतकऱ्यांबरोबर चर्चा करण्याकरता कुणी या ठिकाणी आलेले नाही. ही बाब दुर्दैवी आहे. आपण प्रांत जरी असला किंवा उपविभागीय अधिकारी असला तरी आपण लोकसेवक आहात आणि लोकसेवक म्हणून आपल्या दारामध्ये जे न्याय प्रक्रियासाठी किंवा न्याय मागण्यासाठी बसलेले शेतकरी आहे त्यांना न्याय देण्याची जबाबदारी ही तत्वता आपली आहे. त्यामुळं आपण तात्काळ या सदर केसचं अभ्यास करावा, अवलोकन करावं आणि या शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय भीम.